दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा जयघोषासह पुष्पवृष्टी आणि शंखाचा निनाद करत नेवासा तालुक्यातील भूलोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या गुरुदेव दत्तपीठ देवगड येथे शनिवारी सायंकाळी 6 वाजता भगवान दत्तात्रयांचा जन्म सोहळा गुरुवर्य महंत भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। दत्त जयंती महोत्सवाच्या कालावधीत लाखो भाविकांनी देवगड येथे हजेरी लावून भगवान दत्तात्रयांचं दर्शन घेतलंय। दत्त जयंतीच्या दिवशी शनिवारी सायंकाळी 6 वाजता झालेल्या दत्तजन्म सोहळ्याच्या प्रसंगी भास्करगिरी महाराज आणि स्वामी प्रकाशनंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आलं। दत्तजन्म सोहळ्याच्या प्रसंगी मंदिरासमोरील कीर्तन मंडपात पुष्पांनी सजवलेल्या व्यासपीठावर पाळणा ठेवण्यात आला होता। पाळण्यामध्ये भगवान दत्तात्रयांची मूर्ती ठेवण्यात आली। विधिवत पूजन झाल्यानंतर वेदमंत्राच्या जयघोष करत पुष्पवृष्टी करत भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव साजरा झाला। यावेळी भास्करगिरी बाबा आणि उत्तराधिकारी स्वामी प्रकाशनंद गिरी महाराज यांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढण्यात आली। नेवासा येथील गायिका माधुरीताई कुलकर्णी यांनी दत्तजन्माचा पाळणा म्हटला। भास्करगिरी महाराज आणि प्रकाशनंद गिरी महाराज यांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात भगवान दत्तात्रयांसह श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या मूर्तीस अभिषेक घालण्यात आला। अभिषेक प्रसंगी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचं पौरोहित्य वेदशास्त्र संपन्न ग्रामपुरोहित शरदगुरू काटकर, भेंडे येथील आचार्य गणेश देवा कुलकर्णी आदी ब्रह्मवृंदांनी केलं। दत्त जयंतीच्या निमित्तानं सकाळी समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पालखीची मंदिर प्रांगणात प्रदक्षिणा मिरवणूक झाली। या मिरवणुकीमध्ये भास्करगिरी महाराजांसह प्रकाशनंदगिरी महाराज यांच्या समवेत संत महंत वारकरी भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। हातात भागवत धर्माची पताका घेतलेले वारकरी, टाळ मृदुंगाचा गजर करणारे भजनी सेवेकरी सर्व भाविकांचं आकर्षण ठरलं। दुपारच्या सत्रात ब्रह्मवृंद मंडळींच्या उपस्थितीमध्ये 5 दिवस येथील यज्ञ मंडपात चाललेल्या श्री दत्त यागाची विधिवत पूजेनं पूर्णाहुती देऊन सांगता करण्यात आली। यावेळी दत्तयागाचं पौरोहित्य करणाऱ्या सर्व ब्रह्मवृंद मंडळींचा पाची पोशाख देऊन सत्कार करण्यात आला। दत्त जयंतीनिमित्त पहाटेपासूनच गर्दीचा ओघ मोठ्या प्रमाणात दिसून आला। आलेल्या भाविकांनी दर्शनबारीत उभं राहून भगवान दत्तात्रयांचा नामघोष करत भगवान दत्तात्रयांसह किसनगिरी बाबा समाधी मंदिर, पंचमुखी सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं। राज्यभरातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भक्तांशी यावेळी भास्करगिरी महाराजांसह स्वामी प्रकाशनंद गिरी महाराजांनी सुसंवाद साधत हसतमुखानं स्वागत केलं। यावेळी झालेल्या जन्मोत्सव सोहळ्याच्या प्रसंगी बोलताना भास्करगिरी महाराज म्हणाले की सद्गुरू किसनगिरी बाबांनी आपल्या आराधनेच्या माध्यमातून भक्तांना सुखशांती प्राप्त होण्यासाठी दत्तात्रयांना येथे विराजमान केलं। भगवान दत्तात्रय हे ब्रह्म विष्णू महेश अशी 3 रूपं असून देव देश धर्म याचं पालन करा असा संदेश या 3 रूपे असलेले भगवान दत्तात्रय देतात। तपश्चर्याच्या माध्यमातून दैवताला प्राप्त करण्याचा प्रयत्न करा, धर्माच्या कार्यात कसर राहता कामा नये, कर्माच्या गाठी सुटण्यासाठी धार्मिक विधी करावा असं आवाहन त्यांनी केलं। विश्व तारावया रात्रीची अनुसया गरोदर नाथबाबांनी वर्णन केलं आणि ज्या दिवशी अवतार झाला ती शुद्ध पौर्णिमा मार्गशीर्ष महिना। एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकाराने भगवान आकाराला आले। ब्रह्मा विष्णू आणि महेश तिन्ही देवाचं एकीकरण ते म्हणजे भगवान दत्तात्रयाचा अवतार। भगवान दत्तात्रयाचा अवतार उत्तरेमध्ये चित्रकूट क्षेत्रामध्ये अनुसया आश्रम, त्या अनुसया आश्रमामध्ये आजच्या दिवशी अवतार झाला आणि दत्ताचं स्वरूप जे आहे हे दर्शनाकरता भगवंतांनी असं तिन्ही देवांकडून एकत्र केलेलं आहे। आणि हा सोहळा देशभर जिथं जिथं दत्त मंदिर आहे तिथं तिथं सर्व भक्तगण मोठ्या उत्साहाने भक्तिभावाने पार पाडून आलेले आहेत। भगवान दत्तात्रय आपल्याला एकच शिकवतात तिन्ही मुखातून, बघा किती आनंद आहे। भगवंताला 6 हात आहेत, 3 शिर आहेत, पाय मात्र 2च आहेत। आपल्याला जे करायचं आहे सदसद विवेक जागृत करून अविवेकाला दूर करून विवेकाची कास धरून 6 शास्त्राचं अध्ययन करायचं म्हणजे विद्वत्ता काय असे ज्ञान मिळवायचं आपल्याला। आणि 3 शिरे हा एकच संदेश दिला भगवान दत्तात्रयांनी, देव देश आणि धर्म। आपण ज्या देशामध्ये वावरतो तो देश सुरक्षित असेल तर तुम्हाला धर्माचरण करता येईल आणि धर्माचरण केलं तर सर्वांना सुख प्राप्त होईल।
आजच्या दिवशी धर्माचं रक्षण करण्याकरता भगवान दत्तात्रय अवतीर्ण झाले। तुम्ही आपण सर्व संत महंतांच्या वतीने सर्व मिळून आपण भगवान दत्तात्रयाची प्रार्थना करू की प्रभू आम्हाला फक्त एकच आपल्याला माफी मागायची आहे, एक विनम्र प्रार्थना करायची आहे की आमच्या देशामध्ये लहान थोर स्त्री पुरुष अनेक जाती धर्माचे पंथाचे लोक आहेत, सर्वांच्या मध्ये सामंजस्य सदैव टिकून राहावं आणि बंधुत्वाची भावना दृढ होत राहावी। आपल्या देशात पण आपल्या पडोशीचे जे देश आहेत यांना सुद्धा सद्बुद्धी प्राप्त व्हावी आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये विश्व बंधुत्वाची भावना निर्माण व्हावी, हीच आपल्याला भगवान दत्तात्रयाला प्रार्थना करायची आहे। आज भगवान प्रकट झालेले आहेत। आपण या ठिकाणी श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबांनी ह्या जागेवर खूप तपश्चर्या निश्चितच एक ऊर्जादायक वातावरण या ठिकाणी आहे। दत्त महाराजांच्या जयंतीनिमित्त मी मागच्या वर्षी देखील इथं आलो होतो, झाल्यानंतर याही वर्षी आलो। एक आत्मिक समाधान आणि आध्यात्मिक अनुभूती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी निश्चितच सगळ्या भक्तांना मिळते आणि एक ऊर्जा आपल्याला पुढील कामासाठी देखील निश्चितच उपयोगी होते। एक सांप्रदायिक वातावरण, भाविक वातावरण, भक्तिमय वातावरण, त्याची एक ऊर्जाच वेगळी असते आणि ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे, आपली संप्रदाय आहे। निश्चितच मला आनंद झाला आहे। भगवान दत्तात्रयांचा जन्म सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्यानंतर उपस्थित भाविकांना मंदिर परिसरात असलेल्या मैदानात पिठले भाकरी प्रसादाचे वाटप करण्यात आले। दत्त जयंती निमित्तानं मंदिर परिसरात मोठी यात्रा भरली होती। या यात्रेमध्ये विविध प्रकारचे स्टॉल थाटण्यात आले होते। नेवासा पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या पथकाने यावेळी आरोग्य तपासणीही केली। पोलीस ठाण्याच्या वतीनं पोलीस निरीक्षक धनंजय जाधव आणि होमगार्ड दलाचे समादेशक बाळासाहेब देवखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। येस मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम, नेवासा।